आणि आता बैलाचं कसं आता कधी असतो बैल पोळा काय? बैल बिंदूर पोळा- बिंदूर बिंदूर हं? बिंदूर कधी असतो काय? आज बैल यायची. हां आज बैलांचं पूजन व्हायचं. हां त्या जसं लग्न लागते की नाही, हां नवरा आला त्याची हळदी. हां मग आज नवरा यायचा हां म्हणजे बैल, हां त्याला हळदी लावायच्या, हां उंड चारायचं. हां उंड म्हणजे काय असते? बाजरीचं हां बाजरीचं का नाही, हां दळून का नाही, उंड करायचं आणि उकडायचं बरं आथरावर. हां अत्तरावर म्हणजे? भगोल घ्यायचं, हां पाणी ओतायचं, हां त्याला काटकं काय घालायचं, काटकं हां आतराळी, हां त्याच्या उंड ठेवायचं, हां पाण्यातलं उकळायचं, हां ठेवायचं आणि वर झाकायचं. हां एका 5 मिनिटात ते उकडून उकडून पण निघते ते. बरं ते उकडायचं पण ठेवायचं. कोणाचं दूध असलं तर दूध उंड खायचं, हं, नाही तर गोळ उंड खायचं. हं, 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 हं. बैलाला त्याचा नेव दाखवायचा हां उंड्याचा, हां उंड चारायचं. हं. खांद्याला हळद तोडायची. बर हं, हं, हं. बरं पायाला पाणी ओतून हळद कोकू लावायचं. आजही नव आज आज कुठली तिथी असते? कुठल्या तिथीवर असते ती? तेच नाही, आज बिंदूचं बारस. बारस आज बारशेचं देव याचा म्हणजे नंदी महादेव. हां महादेव म्हणायचं. म्हणजे बैल म्हणजे महादेव. हा महादेव नंदी, हां 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 महादेवाचा नंदी. हं, 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 हं. बरं कुठल्याही पहिले देवळाचा आता नंदी होता. हां आता ह्या देवळाचा नंदी होता कोणता? इकडे बघा इकडे इकडे. काय हां म्हणला? हां हां काय म्हटलं? कुठलं? देवळाचं जसं महादेवाचं देवळ आहे का नाही, हां त्याच्या दारात देवाच्या पुढे नंदी नंदी आहे. घराच्या पुढे नंदी आहे महादेवाच्या पुढे. बरोबर. महादेवाचा ते देव नंदी आहे. हां 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 त्याचा वाहन नंदी आहे. हां ते वाहन चालवलं आहे कोणी? कोणी इकडं हां इकडे इकडे मी इकडे आहे. वाहन चालवलं आहे ह्याने, हेळ्याने. बर हां 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 हेळ येते नाही नंदीवर बसून. हां नंदी बसणे तिथे आहे, बरोबर. हं. 7 दुयाचं गोष्ट सांगते तिकडे. सांगते ते सांगते ते. पहिल्या तर दादा राहिले नाही आता राहिलं नाही, मग काय. कमी पाक येत. हं. अजून हे चाललंय, नंदी चाललंय का नाही. होय. आता शेरक्याला आज नंदी येणार. बर शिर्टीत जत्रा असते का? उद्या परवाच्याला जत्रा. परवाची जत्रा आहे. हां उद्या ही नंदी येणार. हां संध्याकाळी त्याची मिरवणूक करणार. बर कळलं का? कळालं कळालं. संध्याकाळी मिरवणूक काढून हं. कोण पाठीचं नंदी विसर्जन करताय, कोण 10-11 वाजता विसर्जन करताय. बर आणि मग तमाशा कुस्त्याची जायचं सणवार आहे. हां 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 बरं. म्हणजे 3 दिवस जागृत. 3 दिवस. आज, हं. उद्या हां आणि परवा दिवशी. हां 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 3 दिवस. आज देव येणार, बर उद्या जेवणार, हां परवाचे म्हणजे 12 पुढे कोण बेंडानं वाजवत विसर्जन करताय. हं. विसर्जन म्हणजे काय, ते महाराज गणपती त्यांनी करून ठेवलेला आहे. बर 2-2.5 फूट उंचीचा काय गणपती इकडे बघा इकडे मी इथं बसले. हां तयार करून ठेवलेला आहे. हं 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 शिरट्यात तुम्ही हां शिरट्यात. हो. हां 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 म्हणजे जसं जसा गणपती करते ते का नाही हां तसा. हां 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 हां